पुन्हा एकदा सांगते मी, ज्यांना पास्ट लाईफ दिसत नाहीये, नाही दिसलं, आकाशिक बुक ओपन केल्यावर पण काही दिसलं नाही, तर आत्ताचा जर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम आहे, फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप इश्यू आहे, तर तुम्हाला आत्ताचा प्रॉब्लेम माहिती आहे की हा आहे, आकाशिक बुक ओपन केल्यावर आर्केंजल मायकलला सांगून पहिल्यांदा बघण्याचा प्रयत्न करायचा. नाही दिसलं की पुढची स्टेप, दिसलं तरी पण ही स्टेप आहे, नाही दिसलं तरी पण ही स्टेप आहेच, की तुम्ही तुमच्या आत्ताच्या प्रॉब्लेमची तुमच्या मणिपूर सोलार प्लेक्स चक्र कुठे सगळ्यांना माहिती आहे, तिथून तुम्ही तुमची कॉर्ड काढणार आणि त्या पेजशी कनेक्ट आहे हे बघणार आणि मग आर्केंजल मायकलला आवाहन करून सांगणार की ही कॉर्ड कट करा, ज्यामुळे मला या लाईफमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम होतो आहे, तर माझ्या या पास्ट लाईफमधनं माझी ही कॉर्ड परमनंटली कट करा आणि त्यांच्याकडनं ती कॉर्ड कट करून घ्यायची. ओके, इथपर्यंत क्लिअर. फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला रिझन दिसलं नाही तर ते करा. आणि लास्टमध्ये आपण काय केलं, जेव्हा आकाशिक बुक आपण बंद केलं तेव्हा आपण काय केलं, तिथेच त्या हॉलमध्ये जिथे तुम्ही बसलेला आहात, तुम्ही एका सोफ्यावर आहात छान, समोर स्क्रीनवर तुम्ही तुमचं जे आत्ता तुम्हाला काय पाहिजे ते जे पाहिलंय, याला म्हणतात रीराईट केलं तुम्ही तुमच्या आकाशिक रेकॉर्डला. ओके, रीराईट केलं तर तुम्ही अशा अनेक वेजने करू शकता. आता नेक्स्ट टाइम आपण लिहूया, आता आपण पाहिलं, ओके, नेक्स्ट टाइम आपण त्याला लिहिणार, तर हे पाहणं सुद्धा रीराईट करणं आहे. एकच मिनिट, आता मला क्वेश्चन करू नका, मी फक्त हे सांगते मग मी बघते. ओके, तुम्ही जे बघितलंय ते पण तुम्ही आकाशिकला तुमचे चेंज केले बुकमधनं, की मला हे असं लाईफ पाहिजे, मी कॉन्ट्रॅक्ट तर हे केलं होतं पण आता या कॉन्ट्रॅक्ट बरोबर मी सस्टेन नाही होऊ शकत आहे, असा त्याचा अर्थ आहे. मी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं की मला पॉवर्टी चालेल, मला कर्मानं हील करायचं म्हणून मला पॉवर्टी चालेल, पण आता त्या पॉवर्टीला मी चेंज नाही करू शकत आहे. सो आता मला हे पाहिजे, हे तुम्ही त्यांना दाखवून दिलं की तुम्हाला काय पाहिजे, आणि जे तुम्ही तिथे आता पाहिलं स्क्रीनवर ते आकाशिकच्या बुकमध्ये छापलं गेलं, आता खाली ते घडणार. राईट, तर सेम तुम्ही जसं तुमचं केलं तसं तुम्ही अदर पर्सनचं करू शकता, तुमच्या फॅमिली मेंबर्सचं. मग जिथे तुम्ही स्वतःचं नाव घेतलंय, स्वतःच्या आईचं नाव घेतलंय, डेट ऑफ बर्थ, तिथे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय, स्वतःचं नाही. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही आज जाता आणि सांगता की मला माझं बुक बघायचं, तसं तुम्ही सांगणार की ह्या व्यक्तीसाठी. हां, आता इथे तुम्ही दुसऱ्यांचं घेताना कसं करणार, तुम्ही 21 स्टेप गेलात वरती, तुम्ही तिकडे जो एंजल होता त्याला तुमचं नाव सांगितलं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचे नातेवाईकांसाठी किंवा फॅमिली फ्रेंड कोणासाठी तरी बघायचंय. ओके, तर तुम्ही काय करणार, तुम्ही सांगणार की माझं पहिले स्वतःचं नाव, आता माझं नाव, मी मास्टर पूजा, मला माझे क्लायंट हे XYZ आहेत, यांच्यासाठी मला आकाशिक बुक बघायचं आहे, त्यांचा आकाशिक रेकॉर्ड बघायचा आहे, त्यासाठी मला आज जायचं आहे, मला परवानगी द्या, असं सांगावं लागेल. तर माझ्या क्लायंटचं नाव हे आहे, त्यांच्या आईचं नाव हे आहे आणि त्यांची डेट ऑफ बर्थ ही आहे. तर पहिले स्वतःचं नाव सांगा आणि मग त्यांचं सांगा डिटेल, मग ते नाव ऐकल्यावर दरवाजे ओपन करतील, मग त्या दरवाजातून तुम्हाला आज जायचंय. क्लिअर. आता इथे मी तुम्हाला जसं हे ऑडिओ मी तुम्हाला हे करीन, सेंड करीन, आपल्या त्याच्यामध्येच येईल, ड्राईव्हच्या लिंकमध्येच येईल, तर तुम्ही तो ऑडिओ ऐकून ती पूर्ण स्टेप तशी लिहून घ्या. हा होमवर्क आहे, तुम्ही तुमच्या शब्दात तुम्ही छान असं लिहून घ्या. ओके, तर हे तुम्हाला आत्ता डेली प्रॅक्टिससाठी आहे, तुम्हाला स्वतःवर काम करा. तुमच्या लाईफमध्ये जेव्हा चेंजेस होतात ना, तेव्हा समोरचा तुमचे चेंजेस बघून प्रभावित होतो की ह्या माणसाने असं काय केलं की एवढ्या याच्या लाईफमध्ये चेंजेस झाले, हा प्रभाव पडला पाहिजे. तर तुम्ही हे करा, तुम्हाला मी खरोखर गॅरंटी देते तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले चेंजेस होतील. स्वतःला पहिल्यांदा हील करा. आपल्याला मोस्टली काय असतं,
पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्यांचं करण्याची खूप आतमध्ये इच्छा असते, पहिले समोरच्याचं. तसं नका करू. पहिले स्वतःवर काम करा ना. तुम्ही त्यामध्ये प्रो व्हा. तुम्ही प्रो व्हा, मग तुम्ही कोणाचंही करू शकता. पण स्वतःचे एक्सेस करायला शिका अशा पद्धतीने. आणि पहिल्यांदा तुमच्या आकाशिकमध्ये चेंजेस करा आणि तुम्हाला मग एक विश्वास निर्माण होतो की अरे वा, ह्याने एवढं सगळं चेंज होतंय. तुम्हाला फॉर एक्झाम्पल कुठला इलनेस आहे, तुम्ही करा हे आणि कट करा ते. हा आजारपण मला का आहे. आता किती जणांना बिलीफ सिस्टीम कळल्या, तो कॉन्सेप्ट किती जणांना समजला आणि किती जणांना आता नाही समजलाय बिलीफ सिस्टीमचा. की त्या बिलीफ सिस्टीम एक शेप तयार करा, एक कलर द्या आणि आर्कएंजल मेटाट्रॉनला देऊन टाका. येस, मला वाटलेलं की खूप जणांना हे समजलं नसेल. इथे मी सांगते. फॉर एक्झाम्पल, माझ्यामध्ये बिलीफ सिस्टीम आहे की माझ्या नशिबाचाच पार्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यात सगळं असं चालू आहे, निगेटिव्हिटी. किंवा मला असं वाटतंय की माझ्यावर कोणी काहीतरी असं निगेटिव्ह इतकं काही करून ठेवलंय की त्यातनं मी कधीच बाहेर नाही पडणार. ही माझी बिलीफ सिस्टीम आहे. मला असं वाटतंय की मी महिन्याचे फक्त 50,000च इन्कम कमवू शकणार आहे, त्यापुढे मी कधी जाऊच शकत नाही. हे जे तुम्हाला स्वतःबद्दल वाटतंय ना, हे माझ्या आयुष्यात होऊच शकत नाही. माझ्याशी कोणी कधी चांगलं वागूच शकत नाही, मी कधी सक्सेसफुल होऊच शकत नाही. हे तुमचे बिलीफ सिस्टीम आहेत. यांना ब्रेक करा. तर फॉर एक्झाम्पल, आता माझ्यामध्ये हा एखादा बिलीफ सिस्टीम आहे, ओके, की माझ्यावर ब्लॅक मॅजिक आहे आणि मला सारखी नजर लागतच राहते, ह्यातून मी कधी बाहेर येऊ शकत नाही. ओके, हा बिलीफ सिस्टीम आहे. आता मी काय करणार, या बिलीफ सिस्टीमला एक सर्कल बनवणार. शेप द्यायचा आहे ना आपल्याला. एक सर्कल बनवला, त्या सर्कलमध्ये या बिलीफला टाकलं मी आणि त्याला रंग देऊन टाकला लाल कलर. त्या सर्कलला उचललं आणि आर्कएंजल मेटाट्रॉनला दिलं की हे माझे बिलीफ सिस्टम आहे, हे तुम्ही घ्या आणि माझ्यामधनं परमनंटली याला डिस्कनेक्ट करा. क्लिअर? हे असतात बिलीफ सिस्टम. आणि हे आपण पास्ट लाईफमधनं या लाईफमध्ये पण कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. शिवाय या लाईफचे पण आपल्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलेले बिलीफ सिस्टम आहेत खूप सारे. ओके, तर हे जे बिलीफ सिस्टम आहेत, यामुळे सुद्धा आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस येतात आणि आपण पुढे नाही जाऊ शकत. असं करायचंय. एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं खूप निगेटिव्ह काहीतरी पॅटर्न चालू आहे, ते रिझन शोधा आणि ती कॉर्ड कट करा. हे एकच नाही आहे, अजून आपण पुढे पुढे अजून बघणार आहे. ओके, तर हे आता ही तुमची पहिली हे कशा प्रकारे आकाशिकमध्ये आपण गेलोय आणि तिथे चेंज केलंय. अजून तुम्हाला 2-3 गोष्टी ह्याच्यातनं आहेत. ओके, तर आता मी तुमची क्लोजिंग प्रेयर नाही घेतली आहे, पण आपण द रेकॉर्ड्स आर नाऊ क्लोज्ड असं घेतलं. त्यानंतर पुढे क्लोजिंग प्रेयर बोलायची असते, ती तुम्ही डोळे उघडे ठेवून बोलू शकता. आता तुम्ही या स्टेप सगळ्या लिहून घ्यायच्या. उद्या तुम्हाला जो होमवर्क दिलाय, तर जेव्हा तुम्ही आकाशिकमध्ये आता नॉर्मल तुम्ही आहात, तुम्ही काय प्रत्येक वेळी माझं मेडिटेशन लावून करणार नाहीये. आता हे प्रॅक्टिससाठी दिलंय मी. तर क्लोजिंग प्रेयर मी ग्रुपवर पाठवीन. या मेडिटेशनमधनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला क्लोजिंग प्रेयर कंपल्सरी बोलायची आहे. ओके, हां. तर आता तुम्ही नंतर जेव्हा एक्सेस घ्याल, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कशा स्टेप्सने जावं लागेल ते पण मी पुढे जाऊन देणार आहे. तर तेव्हा आपण पहिल्यांदा ओपनिंग प्रेयर बोलतो आणि मग डोळे बंद करून त्या जर्नीमध्ये जायचं आहे आपल्याला. 21 पायऱ्या चढायच्या आहेत, मग नाव सांगायचं आहे, मग गेट ओपन होईल. ही जी प्रोसेस सगळी केली आहे ती तेव्हा करायची आपल्याला. आणि मग बाहेर आल्यानंतर क्लोजिंग प्रेयर बोलायची. क्लिअर? कोणाला काही समजलं नाही असं आहे? सगळ्यांना कळलं? विश्वास वाटतोय की आपण करू शकतो, आपण बघू शकतो? नक्की? येस. तर तुम्हाला जे पण प्रॉब्लेम्स वाटतात ना, प्रत्येकावर सोल्युशन आहे आकाशिकमध्ये. तुम्ही करून बघा. तुम्हाला वाटतं ना आपलं इन्कम आता कमी आहे आणि माझं इन्कम एवढं बूस्ट व्हावं, तुम्ही तिकडे लिहा, तुम्ही तुमचं रिराईट करा, आपण पुढे बघणार आहे ते.
आणि तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे आता स्टॅच्यू आहे. सेम कॉन्ट्रॅक्ट तुम्ही स्टॅच्यू समोर पण ठेवा की मला माझं मंथली इन्कम एवढं एवढं आहे, पाहिजे आहे, आणि हे तुम्ही मला करून द्या. हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आपण आता पुढे शिकणार आहे, कॉन्ट्रॅक्ट कसं चेंज करायचं, सोल कॉन्ट्रॅक्ट कसं रिराईट करायचं, हे आता तुम्ही स्वतःचं फक्त केलं आहे. पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट पण आहे ना अजून काही, ते कसं करायचं आहे हे सगळं. ओपनिंग प्रेयर इंग्लिशमध्ये बघा, काही वेळेला ना तेच शब्द आहेत ना, त्यांची फ्रिक्वेन्सी असते. तर तुम्ही ना मराठी इंग्लिशमध्ये जी प्रेयर कराल, तीच प्रेयर तुम्ही मराठीत केले ना, तर ती फिलिंग येणार नाही जी इंग्लिशमध्ये कराल. तर ज्यांना असं वाटतं इंग्लिशमध्ये मला प्रॉब्लेम येतोय बोलायला, तर तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करा त्या इंग्लिश शब्दांना. ओके, बोलताना तुम्ही इंग्लिशच बोलाल, पण ते मराठीमध्ये कन्वर्ट करून तसं बोला. पूर्ण मराठीत भाषांतर करू नका. तर ती ती एनर्जी फील नाही होत त्यामध्ये आपल्याला, असं असतं. म्हणून ती तशीच बोलली गेली पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? ओके. अजून काय असं आहे की ते तुम्हाला नाही कळलं? आईचे नाव लग्नाआधी कसं घेणार? लग्नाआधी ती आपली आई होती का? लग्नानंतर आई झाली आपली. त्यामुळे आईचे नाव जे आहे तेच घ्या. आईचे नाव लग्नाआधीच नाही घ्यायचंय. क्लिअर? येस. प्रत्येकाला रिलॅक्स वाटेल. असं कोणी आहे का ज्यांना खरोखर रिलॅक्स नाही वाटत आहे? 21चे काय महत्व? 21 हा नंबरच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याची त्या नंबरची ती फ्रिक्वेन्सी आहे. ओके. येस. शक्तिपात शक्तिपात मी देणार आहे. ॲक्च्युली बरेच जण नाही हे होत आहेत म्हणून मी थांबली आहे. मी ट्राय करीन. उद्या शक्तिपात आपण घेऊया. ओके. क्लायंटच्या आईचे बर्थ डेट कंपल्सरी. बघा, जर बर्थ डेट नसतील आईचे तर तुम्ही नका सांगू, पण अशीच लावलेली असते ना कुठलीही, तशी घेऊ नका. ओरिजिनल बर्थ डेट असेल तर तीच, अदरवाईज नाही घ्यायची. नाव घ्या फक्त आईचे. ओके. क्लोजिंग प्रेयर तुम्ही आकाशिकमधनं पूर्ण बाहेर आले, डोळे उघडल्यावर तुम्ही क्लोजिंग प्रेयर बोलू शकता. येस. स्पिरिट गाईड्स किती जणांना दिसले? स्पिरिट गाईड तुम्हाला कोणी दिसू शकतं असं नाही. तुमचे ॲन्सेस्टर दिसतील किंवा देवदेवता दिसतील, मास्टर्स, कोणीही दिसतील तुम्हाला. प्रत्येक वेळी वेगवेगळेही दिसतील. लाईफ पण तुम्हाला वेगवेगळं दिसू शकेल. ज्यांना दिसलं त्यांना ठीक आहे, नाही दिसले तरी तुम्हाला दिसले नाही पण ते तिथे एक्झिस्ट करत होते, असं आहे. ओके. येस येस. आणि बऱ्याच जणांची चुळबुळ चालू होती. मी सगळ्यांना बघत होती. काही जणांची खूप चुळबुळ चालू होती. बॉडी स्थिर नाही होत. तर बॉडीला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. म्हणून त्राटक सांगितले. येस. एनर्जीचा डॉट दिसला. ओके ओके. तुम्हाला हे हळूहळू अजून छान डिवाइन एक्सपिरियन्स येतील. ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटे उठून करण्याचा प्रयत्न करा हे मेडिटेशन. तुम्हाला इतकी सुंदर फिलिंग येईल आणि तुम्हाला इतकं छान वाटेल. हां, ज्यांना पायात मुंग्या वगैरे येण्याचा त्रास होतोय ना, त्यांनी जमिनीवर बसू नका. तुम्ही अगदी पाय बी पसरून बेडवर आरामशीर बसा. यामध्ये तुमची कुठलीही पोझिशन इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. आजचं रेकॉर्डिंग ऐकून डेली प्रॅक्टिस करायची आहे. हो, तुम्ही कराल. आता तुम्ही बाकीचे मेडिटेशन्स बंद करा. ठीक आहे. प्रेशर नको आहे आपल्याला माइंडवर. आता फक्त हे चालू ठेवा. हे चालू ठेवा. आईची बर्थ डेट माहिती नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाव घेऊ शकता. फक्त बुक क्लोज होण्यास तयार नव्हते म्हणजे ते बुक तुम्हाला सांगत होतं अजून इन्फॉर्मेशन द्यायची आहे पण ती तुम्हाला ॲक्सेस करता येत नव्हती, असं आहे. हो हो, आजचं पूर्ण रेकॉर्डिंग पाठवणार आहे. त्राटक आणि मिस्टिका कोयले चालू ठेवा.
त्राटक तुम्ही ॲटलिस्ट 2 मिनिटासाठी तरी करा. ग्राउंडिंग मेडिटेशन नका करू. बघा ह्याच्यामध्ये मी ग्राउंडिंग ऑलरेडी घेतलं आहे आता, त्यामुळे स्पेशल ग्राउंडिंग मेडिटेशन नका करू. ग्राउंडिंग मेडिटेशन आपण का करतो? आपल्या ऑराचं प्रोटेक्शन होण्यासाठी. बऱ्याच जणांना भीती आहे ना की आकाशिकमध्ये गेल्यावर स्पिरिट असतात, बाजूला कोणतरी बसतात, पकडायला येतात. असं काही होत नाही. म्हणून आपण ऑलरेडी आपल्याला शिल्ड करतो प्रोटेक्शनचं. सो काही नाही होत. PLR मेडिटेशनची पण आता गरज नाही आहे. मिरर त्राटक सुरू करायचं मागेच सांगितलेलं मी. त्राटक तुम्ही कुठलंही चालू ठेवा, फक्त मिरर त्राटक चालू ठेवलं तरी चालेल. मूलबंध करत राहिल्याने तुम्हाला फायदा होईल. ज्यांना वाटते की मूलबंध आपण करूया, करा. जितकं तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग हेल्दी होईल तितकं तुमच्या लाईफमध्ये चांगले चेंजेस होतील. कारण मूलाधार चक्र हे फाउंडेशन आहे. तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं तर तुमचे बिल्डिंग स्ट्रॉंग उभी राहणार. त्यामुळे मूलबंध करा, त्याने अनेक प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतात आपले, बाकीचे पण रूट चक्राशी रिलेटेड. ओके, येस. सगळ्यांचे मला वाटतं हे संपलेत. उद्या मला असं वाटतं की DNA हिलिंग मेडिटेशन बंद करू का? हो, करू शकता. DNA म्हणजे कार्मिक हिलिंग. आता बघा तुम्ही आकाशिकमध्ये पोचलात ना, आता कार्मिक हिलिंगला तुम्ही फक्त ड्रॉ केलं तरी चालेल. रोज सिम्बॉल ड्रॉ करा जे करतायत. मेडिटेशन नाही केलं तरी चालेल, कारण तुम्ही आता अजून वरच्या लेवलपर्यंत गेले जेव्हा तुम्ही आकाशिकमध्ये जाता. नाही, इथे ज्यांनी कर्मा हिलिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी मी हे सांगते सिम्बॉल्स. गायडेड मधलं बोलून करू शकतो का? समजलं नाही मला राजेश सर, कळलं नाही मला तुमचा प्रश्न. मेडिटेशन तुम्ही गायडेडच करा. आता जे मी तुम्हाला पाठवेन ना, आज आपण केलंय, आत्ता जे मेडिटेशन आपण केलंय ते तुम्ही लावूनच सध्या करा थोडे दिवस. नंतर तुम्हाला सिंपल प्रोसेस सांगितली जाईल, ती तशी तुम्ही स्टेप बाय स्टेप करा, चालेल. हे तुम्हाला आता कसं ती फिलिंग आली, तुम्ही त्यामध्ये गेलायत आणि तुम्ही पूर्ण प्रोसेस करत होतात, हे तुम्हाला फिलिंग चांगली येईल हे करताना. आणि मॉर्निंगला उठून केलं ना तर मग खूप सुंदर अनुभूती येईल तुम्हाला. येस. किती जणांना परत आल्यासारखं वाटत नाहीये? इथे बरेच जणांचे येत आहेत मला. परत आल्यासारखं वाटत नाही कारण तुमची चेतना तिथे आहे आता, अजून पण कनेक्ट आहे चेतना. तर हळूहळू जिने अजून तुम्ही ते स्टेअरकेस उतरत आहात, पूर्ण आलेले नाहीत, तुम्ही इथे अवेअर झालेले आहात. डिटॉक्स वॉटर तुम्ही प्या. पालक ज्यूस ज्यांना बंद करायचं करू शकता, पण मी तर सांगेन या गोष्टी लाईफ टाईमसाठी तुम्ही चालू ठेवल्या तरी चालेल. प्रत्येक वेळी मेणबत्ती लावणं गरजेचं नाही आहे, पण ती लावल्याने तुमचं फायर एलिमेंट जागृत होतं, त्यामुळे ते ऑलवेज गुड. मला ती सवयच आहे, मी फायर इथे लावल्याशिवाय काहीच करत नाही. सध्या 3 महिन्याच्या जर्नीमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करत नाही, तुम्ही बाकीचं डाएट फॉलो करा. काऊ मिल्क वगैरे हे तुम्ही आता, तुम्हाला बघा 3 महिने झाले नाहीये, मी 3 महिन्याची जर्नी सांगितली आहे तुम्हाला. 3 महिने फॉलो करा, कारण आपले सेल्स असतात ना ते चेंज होत असतात, ट्रान्सफॉर्म होत असतो DNA. आता तुमचा DNA ट्रान्सफॉर्म होतोय हळूहळू, आणि जितकं तुम्ही आत्मा बॉडीला प्युरिफाय कराल तितकं तुम्हाला श्वासाचे प्रकार करायचे, कारण तुमच्या नाड्या आहेत त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके. आत्ता इथे मी तुम्हाला काय ऑप्शन देईन की तुम्हाला जे फील होते ते तुम्ही करा, जे आधीचे जेवढे तुम्हाला काय काय सांगितलंय, पण डाएट फॉलो करा. डाएट केलंच पाहिजे. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपली बॉडी म्हणजे टेम्पल आहे. तुम्ही अशा देवळात जाता जिथे खूप सगळं असं विचित्र आहे, त्या देवळाच्या भिंती खराब आहेत, बाहेर सगळा पसारा पडलाय, तुम्हाला तिथे छान वाटतं का? आणि तुम्ही अशा देवळामध्ये जाता जिथे खूप व्हायब्रेशन क्रिएट केलेत, आतमध्ये सगळीकडे स्वच्छ आणि टापटीप, परमेश्वरासाठी एक सुंदर जागा त्यांनी दिलेली आहे, अशा देवळात तुम्हाला किती प्रसन्न वाटतं. सो बॉडी आपल्या आत्म्याचं टेम्पल आहे, आणि त्याला जितकं आपण छान ठेवू, त्याला मांसाहारापासून वेगळं ठेवू, त्याला चांगल्या सात्विक
फूड खाऊ आपण, त्याला डिटॉक्स करू, तितकं आपला आत्मा त्यामध्ये आनंदी राहील. तुमचे इमोशन्स का वाढतात? कारण तुम्ही तुमच्या फिजिकल बॉडीकडे तितकं अवेअर नाही आहे. आपल्याला घाम आल्यावर तुम्ही 4 वेळा आंघोळ करायला जा. किती जण करतात असं की खूप आपण असे घामटलेले आहोत, वास येतोय, दुर्गंध येतोय अंगाला, तसंच राहायचं दिवसभर. खरं ते सांगते मी, कोणाला पर्सनली बोलत नाहीये. तुमचा आत्मा कंटाळतो, मी कुठल्या वासाच्या ठिकाणी थांबलोय असं होतं त्याला. त्यामुळे त्या बॉडीला सुगंधी ठेवा, स्वच्छ ठेवा, छान होली वॉटर तयार करा. आंघोळीच्या पाण्यात सुगंधी ऑइल, उटणं लावा अंगाला, असं सगळं करा. परफ्यूम यूज करा, सुगंधी याच्यामध्ये राहा, स्वच्छ कपडे घाला, दिवसातनं 4 वेळा का होईना आंघोळ करा. म्हणजे जितकं आपण बॉडीला सुंदर आणि नीटनेटकं ठेवू तितकं आपला आत्मा त्यामध्ये प्रसन्न राहतो आणि बॉडीचे व्हायब्रेशन अजून हाय होत राहतात. असं आहे. हो, US मध्ये घाम येत नाही, थंडी वाजते. चांगली गोष्ट आहे, पण तरीही आंघोळ केली पाहिजे. जरी घाम आल्यावरच आंघोळ नाही, आंघोळ कंपल्सरी आपली पाहिजेच, जी आपण एकदा प्रत्येकजण करतो. पण थोडीशी जास्त आंघोळ करा, त्याची सवय लावा. आत्मा तितका प्रसन्न राहील त्यामध्ये. कारण आपल्याला आत्म्याला आणि मनाला प्रसन्न करायला आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतो, पण आत्म्याच्या प्रसन्नतेचं काय आपण ते बघत नाही. तर वातावरण शुद्धी. बॉडी आपलं टेम्पल आहे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा बॉडीला ग्रॅटिट्यूड द्या. खरं खरं सांगा, किती जण देतात बॉडीला ग्रॅटिट्यूड? खूप कमी लोक देतात. पण उद्यापासून सगळ्यांनी द्या, की त्या बॉडीला सांगा की थँक्यू सो मच, तू माझ्या आत्म्याला तुझ्यामध्ये कॅरी करते आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकत आहे. तुम्हाला वाटतं ना बॉडी हेल्दी राहावी, तर तुम्ही तुमच्या बॉडीला रोज ग्रॅटिट्यूड द्या. जमिनीवर पाय ठेवल्यावर तुम्ही मदर अर्थला ग्रॅटिट्यूड द्या. ग्रॅटिट्यूड ही खूप खूप एक मोठी गोष्ट आहे लाईफमधली आपल्या, जी एव्हरीडे झाली पाहिजे आपल्याकडनं. तुम्हाला सगळ्यांना मी रोज ग्रॅटिट्यूड देते, कारण तुमच्यामुळे आज माझं नॉलेज बाहेर पडतंय असं मला वाटतं. प्रत्येकाला देते. माझी सोल फॅमिली जी माझ्यावर खूप प्रेम करते, मी सगळ्यांना ग्रॅटिट्यूड देते. असं रोज असतं माझं, म्हणून ती वाढत पण जाते. आणि अजून कनेक्ट पण आहे माझ्याशी, जे खूप वर्षापासून आहे ते अजूनही कनेक्ट आहेत. हे ग्रॅटिट्यूड आहेत जे त्यांच्यापर्यंत पोहोचतात एनर्जी लेवलवर. सो हे द्यायचं, हेच अध्यात्म असतं खरं तर. मूर्तीपूजा करून आपण कधीच आध्यात्मिक होत नाही. ती आपण फक्त माइंड प्रोग्रामिंग आहे आपलं, म्हणून आपण करतो. पण हे अध्यात्म आहे. ओके, उद्या आपण भेटूया पुन्हा एकदा. आज खूप छान वाटतंय मला, पण खूप दिवसांनी आपण भेटलोय. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप करते मी.